नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे, श्री तारकेश्वर माध्यमिक विद्यालय पाबळवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. पार्ट 1 मध्ये आपण युनिट 2.3 इंग्रजी 8वी मधली जी पोयम आहे द लिटिल रिव्हर विच इज रिटन बाय रवींद्रनाथ टागोर. ओके, सो वी हॅव सीन part 1 and in that part 1 we have seen the poem, the meaning of every stanza. प्रत्येक स्टांजाचा अर्थ आणि ती पोयम आपण समजून घेतली आहे. सो इन दिस पार्ट वी आर गोइंग टू सी इंग्लिश वर्कशॉप. त्याचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण या पार्टमध्ये पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ इंग्लिश वर्कशॉप. द फर्स्ट क्वेश्चन 1A, नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोयम. तुम्हाला काय करायचं आहे, खाली काही गोष्टी दिलेत, त्यांची नावं पोयममधून तुम्हाला फक्त ते लिहायचे आहेत, त्याच्यासाठी शब्द. 2 trees डिस्क्राइब्ड इन द पोयम, म्हणजे या पोयममध्ये तुम्हाला 2 झाडं डिस्क्राईब केलेली होती, तर ती कोणती, तर ती नावं तुम्हाला लिहायची आहेत. सो आय होप की यू कॅन राईट द फर्स्ट वॉज मँगो अँड सेकंड वॉज पाम. ओके, पहिलं कुठलं झाड लिहाल, तर पहिल्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे, मँगो, आणि दुसरं जे होतं ते काय होतं, पाम. ओके, तुम्ही ही उत्तरं सहज शोधू शकता तुमच्या पॅसेजमध्ये, स्टांजामध्ये तुम्हाला सहज भेटून जातील. 2 ॲनिमल्स, आता याच्यामध्ये 2 ॲनिमल्स डिस्क्राईब केलेत, एक म्हणजे काऊ आणि दुसरा जो केला होता तो जॅकॉल. ओके, ही 2 नावं. 2 सीझन्स, पहिल्यांदा समर घेता येईल आणि दुसरा जो आहे तो काय करा, रेनी सीझन घ्या. ओके, हे 2 नावं घेता येतील तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 2 नॉन इंग्लिश वर्ड्स. नॉन इंग्लिश वर्ड्स म्हणजे काय, की दुसऱ्या लँग्वेजमध्ये असणारे वर्ड्स ते जशाच तसे त्याच भाषेत ट्रान्सफर करून फक्त इंग्रजीमध्ये स्पेलिंग करून लिहिले जातात. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला गमचा एक शब्द आलेला आहे पहा, आणि कॅस्ट्री. ओके, मला वाटतं पहिल्याच पॅसेजमध्ये आहे, दुसऱ्या तिसऱ्या वेळेला कॅस्ट्री. ओके, आणि त्याच्यानंतर गमचाच. हे 2 शब्द नॉन इंग्लिश वर्ड्स आहेत, जशाच तसे लिहा. 2 डिफरंट टायमिंग्स ऑफ द डे. आता याच्यामध्ये डस्क आणि मला वाटतं डॉन. ओके, तर हे 2 टायमिंग तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेले आहेत, तर हे 2 टायमिंग तुम्ही काय करू शकता, याच्यातले लिहू शकता. आय होप की ह्या 5ही प्रश्नाची उत्तरं तुम्ही सहज लिहू शकता. नाव कम टू द नेक्स्ट. पिक फ्रॉम द पोयम वर्ड्स दॅट डिस्क्राईब द साऊंड. म्हणजे तुम्हाला काय करायचे आहेत, या पोयममध्ये असणारे आणि साऊंड डिस्क्राईब करणारे काही जे शब्द आहेत, ओके, तर ते तुम्हाला शब्द या ठिकाणी लिहायचे. जसं मला वाटतं महिन्याच्या बाबतीत आपल्याला शब्द आला तर बघा, चर्पिंग. ओके, तर तो शब्दसुद्धा तुमचा या ठिकाणी यायला पाहिजे. आणखीन एक शब्द जॅकॉलच्या संदर्भात आला होता, HAWL. ओके, सॉरी, HOWL, नॉट HA. तर या ठिकाणी काय हाऊल यायला पाहिजे, तर तो सुद्धा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी चालणार आहे, HOWL, हाऊल. ओके, म्हणजे जे कोल्ह्याचं जे काही ओरडणं आहे ते ओरडणं. त्याच्यानंतर अजून एक शब्द स्प्लॅशिंग, हा एक शब्द आलेला आहे बघा, स्प्लॅशिंग. स्प्लॅशिंग म्हणजे त्या ह्याच्या संदर्भात आलेला शब्द आहे, मुलं खेळत असतात त्या ॲट द बँक ऑफ द रिव्हर, त्या ठिकाणी तुम्हाला तो स्प्लॅशिंग शब्द आलेला आहे. आणि आणखीन एक शब्द जर म्हटलं तर तुम्हाला लास्ट याच्यामध्ये वॉटरच्या संदर्भात एक शब्द आलेला आहे पहा, लेट मी सी, काय, हां, येस, हा शब्द बॅबलिंग. ओके, हा सुद्धा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल. ओके, म्हणजे हे 4 शब्द आहेत की जे साऊंड इंडिकेट करतात, साऊंड शो करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन C, पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर. म्हणजे नदीच्या पाण्याचा प्रवाह सांगणारे काही शब्द तुम्हाला या ठिकाणी दिसतील, तर ते शब्द तुम्हाला या ठिकाणी काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. मला वाटतं पहिल्याच स्टांजामध्ये बघा, पहिल्या लाईनमध्येच एक शब्द आलेला आहे तुम्हाला, यस. ओके, मेंढर्स. तर तो सुद्धा नदीच्या प्रवाहाशी रिलेटेड शब्द आहे, म्हणजे अशा पद्धतीचा जो प्रवाह आहे वाकडा तिकडा. ओके, तर तो प्रवाह, तो सुद्धा शब्द त्याच्याशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर आणखीन जर शब्द बघायचं म्हटलं तर प्रवाहाविषयी शब्द पुढच्या पॅसेजमध्ये पुढे एक तुम्हाला भेटेल पहा कुठला, तर त्या ठिकाणी शब्द तुम्हाला आलेला आहे नदीच्या याच्या संदर्भात जर म्हटलं तर शब्द तुम्हाला भेटतो, यस, कम टू द लास्ट, यस, या ठिकाणी या तुम्हाला, तर या ठिकाणी सॉरी करंट आहे, प्रवाह. ओके, तर तो हा पण घेता येईल, कारण प्रवाहच म्हटलं आहे ना, नदीच्या पाण्यासाठी शब्द आहे. आणखीन एक शब्द आहे बघा, हां, यस, टॉरंट. ओके, हा सुद्धा शब्द आहे. आणि जे पाणी आहे ते गशिंग आणि काय आपल्याला इन्स्पेट एक शब्द वापरला, यस,
तर हे 3 शब्द हे पाण्याच्या प्रवाहासाठी वापरलेले शब्द आहेत आणि तेच शब्द तुम्हाला फक्त काय करायचे जशास तसे लिहायचे आहेत. आय होप की हे तुम्ही शब्द लिहू शकाल, याच्यात अवघड असं काहीही नाही. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. पहा हे 4ही आपण लिहू शकतोय. त्याच्यानंतर येतो क्वेश्चन 2A. फाइंड आउट 5 लाईन्स फ्रॉम द पोयम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच. बघा ॲलिट्रेशन कुठलं सांगितलं आहे तर फिगर ऑफ स्पीच सुद्धा सांगितलं आहे. कुठलं? ॲलिट्रेशन. म्हणजे तुम्हाला कवितेच्या ओळी शोधायचेत की ज्याच्यामध्ये 5 ओळी शोधायचेत की ज्याच्यामध्ये ॲलिट्रेशन घडलेलं आहे. ॲलिट्रेशन मीन्स वॉट? द रिपिटेशन ऑफ सेम साऊंड. ओके, अंडरलाईन द इनिशियल साऊंड ऑफ वर्ड रिपीटेड इन ईच लाईन. आता तुम्हाला काय करायचं आहे तर ॲलिट्रेशनचे एक्झाम्पल्स पोयममधून शोधायचेत. आता सपोज आपण काय करूयात, हे 2 स्टांजाज घेऊयात. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल. पहा, सपोज वी विल टेक लाईक दिस. ओके, गर्ल्स अँड बॉईज बेथ क्लोज टू द बँक. बघा बी आणि बी काय झालं, याचं रिपिटेशन झालं. म्हणजे हे पहिलं एक्झाम्पल असेल ॲलिट्रेशनचं. ठीक आहे, त्याचबरोबर आणखीन बघा कुठं सापडेल तुम्हाला, त्याच ओळीला बघा कुठं आणखीन सापडतं आहे का या ठिकाणी. यस, टू दिअर हाऊस होल्ड टास्क टी. ओके, हे सुद्धा तुम्हाला दुसरे एक्झाम्पल सापडून जाईल. त्याच्यानंतर बघा अजून कुठं सापडतं आहे का, या ठिकाणी सुद्धा आहे बघा, हॅविंग यूज्ड रिव्हर सँड टू स्कोर. ओके, हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे? ॲलिट्रेशनचं एक्झाम्पल आहे. आणखीन जर बघायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा सापडेल पहिल्या ह्याच्यामध्ये. यू कॅन सी हिअर. यस, अँड काऊज अँड कार्ड्स कॅन क्रॉस. या ठिकाणी सुद्धा पहा, म्हणजे सी, काऊचं सी, नंतर कार्डचं सी, कॅनचं सी, क्रॉसचं सी. या ठिकाणी सुद्धा ॲलिट्रेशन होतोय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ओळ लिहायचे आणि त्यात फक्त काय करायचं, सी या ठिकाणचा सी, या ठिकाणचा सी असं फक्त अंडरलाईन करायचं. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी ॲलिट्रेशन झालं आहे. आणि आणखीन एक एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला एक्झाम्पल या ठिकाणी सुद्धा सांगता येईल बघा, शेवटचं हे. ओके, हे एक्झाम्पल, कारण बघा जॅकॉल्स हाऊल इज हर्ड. ओके, एच रिपीट झाला आहे. ॲक्च्युली हाऊल हा शब्द काय इंडिकेट करतो तर साऊंड इंडिकेट करतो. म्हणजे तो आपण आणखीन एक फिगर ऑफ स्पीच बघितला होता. ओके, तर त्याच्यामध्ये ओनोमॅटोपिया जो बघितलं होतं तर त्याचं सुद्धा ते एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. ओके, सो लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, यस. सो या ठिकाणी बघा तुम्हाला याच्या आधीचा आपण हा प्रश्न बघितला तर याचे तुम्हाला 5 ओळी सांगितलेल्या आहेत. तुम्ही त्या 5 ओळी त्याच्यातून लिहू शकता. आणखीन तुम्हाला कुठल्या दुसऱ्या सापडत असतील तर त्याही ओळी तुम्ही लिहू शकता. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन्स द फिगर ऑफ स्पीच ओनोमॅटोपिया. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ओनोमॅटोपियाचं सुद्धा एक्झाम्पल सापडत असतील तर लिहायचे. आणि हे काय इंडिकेट करतं तर हे साऊंड रिझेंबल करतं, साऊंड काय करतं, शो करतं. ठीक आहे, तर याचं जर एक्झाम्पल शोधायचं म्हटलं तर तुम्हाला एक्झाम्पल सापडेल या ठिकाणी. कुठं बघा, बॅबलिंग साऊंड कुठं तरी आलेले. येस. ओके, या ठिकाणचं एक्झाम्पल बघा, हे बॅबलिंग साऊंड. ओके, त्याचबरोबर आणखीन जर पाहायचं म्हटलं तर आणखीन तुम्हाला कुठं सापडेल पहा याचं एक्झाम्पल. ओके, मला वाटतं पहिल्याच ह्याच्यामध्ये आहेत, कुठं आपल्याला सांगता येईल. येस, तर स्प्लॅशिंग विथ देअर गमजाज अँड दे वेड. त्याच्यानंतर आणखीन जर म्हटलं तर मला वाटतं पहिल्या ह्याच्यामध्ये 2 आहे बघा. येस, या ठिकाणी म्हणजे कुठलं, चर्पिंग महिनाज. ओके, हे एक, आणि त्याच्याच खालचं द जॅकॉल्स हाऊल. तर ह्या लाईन तुम्हाला काय करता येतील तर ओनोमॅटोपिया म्हणून लिहिता येतील. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 3. रिअरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला दिलेले शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरनं मांडायचे. अल्फाबेटिकल ऑर्डरनं मांडणं म्हणजे काय की कोणता वर्ड आधी आहे, जसं डिक्शनरीमध्ये आपण मांडत असतो तसं त्या पद्धतीनं. आता बघा, जर पाहिलं तर सगळे शब्द तुमचे जवळपास सगळेच यसनं सुरू झालेत. म्हणजे आपल्याला यस या गोष्टीवर येऊन चालणार नाही. सो सगळे शब्द यसनं सुरू झालेत म्हणल्यावर आपण सेकंड वर्ड बघूयात. ओके, सेकंड अल्फाबेट बघूयात. सेकंड अल्फाबेट बघा, पहिल्यामध्ये आहे यू, दुसऱ्यामध्ये आहे आय, पुन्हा यल, पुन्हा ए. म्हणजे या ठिकाणी हा सँड जो आहे तो पहिल्यांदा येऊ शकतो, पण दुसरा कोणी एवाला असला नाही पाहिजे. म्हणजे समजा आपण आता सँड सध्या तरी आपण कट केला आहे, कारण दुसरं कुठंही एचा कुठलाही शब्द याच्याकडं नाही. मग पुन्हा बीचा कुठला आहे का बघा, सीचा आहे का,
तर या ठिकाणी तुम्हाला सीचा सापडतो. ओके, स्कोर SCOUR. तसं तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा डीनं असणारा, डीनं नसेल तर पुढं ईनं एफनं असं करत तुम्हाला काय करायचे ते शब्द शोधायचे. ठीक आहे, आणि ते फक्त सिरियली तुम्हाला काय करायचे ते एकाखाली एक, एकासमोर एक अशा पद्धतीनं कॉमा देऊन फक्त लिहायचे. ओके, आय होप की तुम्ही हे करू शकाल, कारण हे तेवढं काही अवघड नाही. वाटल्यास आपण दुसरं जे आहे त्याच्यात कमी वर्ड्स आहेत आपण ते बघूयात, कारण त्याच्यामध्ये काही शब्द रिपिटेशन कसं आहे बघा. समजा या ठिकाणी बँक, त्याच्यानंतर बाथ, बेथ. ओके, आता या ठिकाणी बघा हे दोन्ही शब्द आहेत का, दोघांच्या सुरुवातीला बीच आहे, सगळ्यांच्या सुरुवातीला बी आहे, म्हणून मी हे दोन सिलेक्ट केले कारण येनं सुरू होणार आहेत. मग पुन्हा दोघांचं पण येच आहे, म्हणून पुन्हा मी काय करेल, तिसरा शब्द बघेल. मग एन आणि टी याच्यामध्ये कोणता आधी येतो, तर एनवाला येतो, म्हणून बँक हा जो शब्द आहे तो काय होईल, पहिल्यांदा येईल. आणि त्याच्यानंतर बेद हा दुसऱ्या नंबरला तो शब्द जशास तसा येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं जर गेलो आपण तर आता हे 3 राहतात. कुठले कुठले राहिले बघा, ब्लॉझम, बॉईज आणि बॅबलिंग. आता लक्षात घ्या, सॉरी याच्यामध्ये बघा बॅबलिंगचं सुद्धा बीनं सुरू झालेला आहे शब्द, सॉरी फॉर दिस. ओके, बॅबलिंग हा शब्दसुद्धा बीनं सुरू झाला आहे, आणि प्लस त्याच्याकडं ये आलेला आहे दुसऱ्या नंबरला, इकडं पण ये आहे आणि इथं पण ये आहे. मग पुन्हा तिसरा बघायचा, याच्याकडे यन होता, याच्याकडं टी होता, आणि याच्याकडं काय आहे बी, म्हणजे हा शब्द पहिल्यांदा यायला पाहिजे बॅबलिंग, नंतर तुमचा बँक्स, आणि नंतर तुमचा बेद. आणि मग हे जे 2 राहिले याच्यामध्ये यल आणि ओ आधी येतो आहे. मग यल आधी येतो का ओ आधी येतो, तर यल आधी येतो, म्हणून हा 4 नंबरला, आणि बॉईज हा काय येणार आहे 5 नंबरला. तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्याचं अल्फाबेटिकल ऑर्डर जी आहे ती मांडू शकताय. आय होप की तुम्ही हा क्वेश्चन सोडू शकाल, कारण तुम्ही अंदाजे 6वीपासून जवळपास 5वीपासून तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरनं शब्द मांडत आलेला आहात. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. What expect from the poem do the following phrases describe? ॲक्च्युली मी तुम्हाला त्याचे ॲन्सर्स पण पुढं दिलेलेच आहेत लक्षात राहण्यासाठी, लगेचच तुम्हाला ते सांगतोय. द कूल शेड कशाला म्हटलेलं होतं बघा, आठवा. तर कूल शेड म्हटलं कशाला होतं, तर जो पृष्ठ आहे तो पृष्ठ काय करतोय, आराम करतोय. कशाच्या खाली, तर जी झाडं आहेत पामची असतील म्हणा, किंवा जी काय आंब्याची वगैरे झाडं आहेत, तर त्याच्या शेड खाली तो काय करतोय, आराम करतोय. अशासाठी ते वाक्य आलं होतं, देअर कूल शेड, म्हणजे ज्या ठिकाणी काय, तर ग्रोज ऑफ मँगोज अँड पाम ट्रीज, हे तुमचं डिस्क्रिप्शन असेल त्याच्याबद्दलचं. नंतर ओनली नी डीप. आता नी डीप म्हणजे काय, गुडघ्यापर्यंतचं पाणी. आता गुडघ्यापर्यंत म्हणजे काय दाखवलं आहे, पाण्याची डेप्थ दाखवली, त्याची खोली किती हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून द डेप्थ ऑफ द वॉटर हे त्याचं डिस्क्रिप्शन, म्हणजे त्यासाठी ते डिस्क्रिप्शन असेल. नॉट टू स्टीप म्हणजे किनारा सांगितलं होतं पहा, की किनारे जे आहेत ते अगदीच असे खडे नाहीत, तर ते कसे आहेत, हळूहळू म्हणजे जास्त तीव्र नसणारे किनारे या ठिकाणी आहेत. म्हणजे कशाला होतं तर ते बँक ऑफ द रिव्हर, म्हणून त्याचा आन्सर काय असायला पाहिजे, द बँक ऑफ द रिव्हर. नेक्स्ट आहे हाऊसवर्क ऑन द रिव्हर बँक. ओके, द व्ह्यूज रिटर्न टू देअर हाऊसवर्क असं एक सेंटेन्स आलं होतं आपल्या स्टांजामध्ये. तर म्हणजे काय, त्या बायका काय होतात, पुन्हा रिपीट येतात. ओके, 2 वेळा सांगितलं डस्क अँड डॉन. तर अशा वेळेस त्या बायका काय करतात, आपलं जे काम आहे हाऊस होल्ड वर्क ते करण्यासाठी. मग ते कोणतं, तर वॉशिंग द डिशेस अँड क्लोथ्स, म्हणजे काय कपडे धुणे किंवा डिशेस धुणे, ह्याच्यासाठी त्या बायका येतात, हे त्यांचं हाऊस होल्ड वर्क आहे. इन्स्पेक्ट म्हणजे काय, तर ज्यावेळेस नदी खूप मोठ्या प्रमाणात वॉटर करंट तिचा काय करते, सोडते, किंवा खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढतो, तर त्याला आपण इन्स्पेक्ट म्हणतोय. ठीक आहे, मग द टेरिफिक नेचर ऑफ द रिव्हर म्हणजे काय, त्या नदीचं टेरिफिक किंवा भयंकर असं जे काही स्वभाव किंवा त्यावेळेचं जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपाला त्यांना इन्स्पेक्ट म्हटलं आहे. आणि राईफ विथ साऊंड, सो द साऊंड ड्यू टू स्वेलिंग म्हणजे काय, की त्या पाणी जे काय आतमध्ये गढुळलं होतं आहे किंवा फिरतं आहे गरगर, तर त्याच्यामुळं जो होणारा साऊंड आहे त्या साऊंडबद्दल मला वाटतं बॅबलिंग साऊंड हा शब्द त्या ठिकाणी आला होता. नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. द पोएम डिस्क्राईब 2 डिफरंट पिक्चर्स ऑफ द रिव्हर इन समर अँड रेनी. 2 सीझन्स डिस्क्राईब केलेत आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये सुद्धा पाहिले. राईट डाऊन 4 पॉईंट्स ऑफ कॉन्ट्रास्ट इन द चेंजिंग सीन ऑफ द रिव्हर. म्हणजे बघा, रिव्हरचा मला वाटतं पहिले 3 स्टांजा जवळपास हे समरवरती आहेत, आणि इन आषाढ म्हणून सुरू होतो तो तुमचा
पावसाळी म्हणजे रेनी सीझन. तर तुम्हाला कॉन्ट्रास्ट म्हणजे ज्या अपोजिट गोष्टी घडतात समर आणि मान्सूनमध्ये, तर त्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या फक्त इथं काय करायच्यात, मांडायच्यात. ओके. सो पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणचा जो आपण पहिलं जर एक्झाम्पल घेतलं तर नदीच्या जो पाण्याचा फ्लो आहे तो फ्लो कसा आहे, द रिव्हर फ्लोज जेंटली. ओके, जेंटली म्हणा किंवा कामली म्हणा, द रिव्हर फ्लोज जेंटली. या ठिकाणी टाकावं लागेल तुम्हाला द रिव्हर फ्लोज जेंटली. आणि इथं मान्सूनमध्ये काय, द रिव्हर फ्लोज गशिंगली. ओके, तर तुम्हाला ते स्ट्रॉंग करंट असं जरी म्हटलं तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, तर नदी जी आहे ती अगदी जोरात प्रवाहात म्हणजे स्ट्रॉंग करंटमध्ये काय होते, वाहते. द रिव्हर फ्लोज इन स्ट्रॉंग करंट असं लिहिलं तरी चालेल, कशात, मान्सूनमध्ये. आता दुसरं जर आपण बघितलं तर आपल्याला वर्णन आलं होतं की द वॉटर लेवल इज स्टील नी डीप. ओके, म्हणजे पाणी कुठपर्यंत आहे, नी डीप. द वॉटर लेवल इज ओनली नी डीप. पण ह्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिताना लिहाल, इथं वॉटर लेवल आपल्याला फक्त त्यांना सांगितलं की रायझेस, म्हणून इथं लिहायचं आहे द वॉटर लेवल इज व्हेरी हाय. वॉटर लेवल कसे, व्हेरी हाय. कशात लिहाल, मान्सूनमध्ये. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट जर आपण बघितलं तर नदीचा प्रवाह एकदम शांत आहे आणि इकडे बॅबलिंग साऊंड करते, म्हणून इथं काय लिहाल, द वॉटर फ्लोज व्हेरी सायलेंटली, आणि इथं लिहाल वॉटर फ्लोज विथ बॅबलिंग साऊंड. ओके, अशा पद्धतीने लिहू शकताल. त्याच्यानंतर चिल्ड्रन आर प्लेइंग ऑन द बँक. इथं चिल्ड्रन प्ले करतात का, नाही. द चिल्ड्रन स्टे देअर ऑर स्टे अवे फ्रॉम द बँक ऑफ द रिव्हर अँड दे ओनली सेलिब्रेट द पिक्चर. म्हणजे ते जे नदीचं चित्र आहे ते फक्त सेलिब्रेट करतात किंवा ते फक्त पाहायला येतात. ओके, दे डोंट गो नियर, ते जवळ जात नाहीत. इथं जवळ जातात पण इथं मात्र ते लांबूनच काय करतात, पाहतात. त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला काय त्याच्या नदीबद्दल त्यांना जे दिलेलं आहे ते तुम्ही इथं मांडू शकताय. ओके, खूप सोपा प्रश्न आहे. देन गेस हू आय ॲम. आय होप की ह्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल. ओके, काय म्हणतंय, आय ऑलवेज रन आय नेवर वॉक. नदी कधीच चालत नाही तर ती काय होते, धावते. आय ऑफन मर्मर बट नेव्हर टॉक. ओके, माझी बडबड चालू असते पण मी म्हणजे बडबड तर आवाज तर येतोय पण मी बोलत तर नसते. आय हॅव अ बेड बट नेव्हर स्लीप. मला बेडसुद्धा आहे पण मी काही झोपत नाही. आय हॅव माउथ बट हार्डली इट. म्हणजे नदीला सुद्धा तोंड आहे ना, आपण म्हणतो ना या बाजूनं, म्हणजे नदी निघाली म्हणजे नदीचं तोंड दिसतंय. ओके, तर पण ती ती जेवत नाही किंवा खात नाही. आय लव टू फॉल बट कांट क्लाइंब अप. म्हणजे मला पडायला आवडतं पण मला चढता येत नाही. म्हणजे नदी जर एखाद्या ठिकाणाहून खाली उतारानं जात असेल तर आपण काय म्हणतो, उतरली नदी. पण चढणारी नदी बघितली आहे का, शक्य नाही. गेस हू आय ॲम, प्लीज डोंट गिव्ह अप. तर या ठिकाणी काय यायला पाहिजे, याचं उत्तर जे आहे ते असणार आहे तुमचं रिव्हर. आय होप की तुम्ही याचं उत्तर सहज काढू शकाल, काही गरज पडणार नाही तुम्हाला त्याच्या माझ्या मदतीची. ट्राय टू ट्रान्सलेट द अबो रिडल इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन द पोएटिक फॉर्म. तुम्हाला हे तुमच्या मराठी भाषेमध्ये सुद्धा ट्रान्सफर करून सांगता येईल. नेक्स्ट पहा काय क्वेश्चन लास्ट. इमॅजिन यू वर ॲट द रिव्हर साईड क्लास पिकनिक अँड स्लिप्ड अँड फेल इन टू द रिव्हर while playing games. Write in about 12 to 15 lines how your classmates saved you. तर तुम्हाला काय सांगायचं आहे, एक इन्सिडेंट सांगायचं आहे की तुम्ही एखाद्या ट्रिपला, पिकनिकला तुम्ही नदीकाठी गेलेला होतात आणि अचानक तुमचा पाय काय झाला, घसरला आणि तुम्ही काय झालं, खाली पडलात. आणि मग तुमच्या मित्रांनी तुमची कशी मदत केली आणि तुम्ही त्या संकटातून बाहेर कसे आलात हे तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी सांगायचं आहे. तर मग तुम्ही सुरुवात कशी करू शकता की लास्ट इयर वी वर ॲट गंगा रिव्हर्स बँक. ओके, आम्ही गंगा नदीच्या काठावर गेलो होतो. सो वी हॅड अ पिकनिक. आमची काय होती, पिकनिक होती. सो वी वर 25 स्टुडंट्स अँड 2 टीचर्स विथ अस. आमच्याबरोबर सगळे 25 जणं आणि 2 शिक्षक होतो. सो आय वॉज एन्जॉईंग द ग्रीनरी ऑफ द बँक ऑफ द रिव्हर. मी ग्रीनरी किंवा तिथली जी काही हिरवळ आहे ती एन्जॉय करत होते. ॲट द सेम टाईम आय स्लिप्ड अँड आय फेल इन टू द रिव्हर. सो आय वॉज क्राईंग, आय वॉज मेकिंग एफर्ट टू कम आउट बट आय वॉज अनएबल टू कम आउट. मी यायला म्हणजे मला येता आलं नाही. मग ॲट द सेम टाईम माय बेस्ट फ्रेंड राहुल वॉज देअर. ही
हेल्प मी अँड ही पिक आउट मी फ्रॉम दॅट डिफिकल्टी ऑर फ्रॉम दॅट वॉटर. अशा पद्धतीनं तुम्हाला एक तुमचा इन्सिडेंट त्या ठिकाणी काय करायचा आहे, लिहायचा आहे. ओके, आय होप की तुम्ही तो लिहू शकाल. ठीक आहे, तर खूप सोपं आहे. अशा पद्धतीनं आपण 2 पार्टमध्ये ही जी पोयम आहे, पहिल्या पार्टमध्ये पोयम आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण त्याचं इंग्लिश वर्कशॉप जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. आय होप की हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरले असतील. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.